मालेगावच्या डोंगराळे भागातील घटना अद्यापही लोकांच्या विवेकाला वेदना देत असताना नंदुरबारमध्ये आणखीन एक विदारक वास्तव समोर आले आहे। 3 वर्षांच्या निष्पाप बालिकेस कुरकुरीची लालूच दाखवत घरात नेऊन अश्लील चाळे करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। मानवतेला शरम आणणारी ही घटना पोलिसांच्या अतिमहत्त्वपूर्ण आणि चोख कामगिरीमुळे अवघ्या 24 तासात उघडकीस आली। पण हा धक्का इथेच संपत नाही। हा संशयित केवळ 15 वर्षांचा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आल्याने समाज मन सुन्न झाले आहे। डोंगराळेची राख अद्याप थंडही झालेली नाही आणि नंदुरबारात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। कायद्याच्या कचाट्यात असे गुन्हेगार कधी तात्काळ शिक्षेला जातील? पीडित मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने अभय कधी मिळणार? पोक्सो सारख्या कडक कायद्यांच्या अस्तित्वातही अल्पवयीन मुलींवरचे हल्ले सुरूच राहणे हा समाजासाठी गंभीर इशारा आहे। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे हा विधी संघर्ष बालक बाल न्यायमंडळासमोर हजर करून रिमांड होममध्ये दाखल करण्यात आला असला तरीही समाज मनातले प्रश्न अनुत्तरितच आहेत। आज प्रत्येक पालकाच्या मनात एकच भीती, आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का? तिरमल समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नटराज वरेकर यांनी दिले उत्तर। महाराष्ट्रातून विशाल शक्ती प्रदर्शनाचे आवाहन। तिरमल समाज संस्था महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नटराज वरेकर यांच्या नेतृत्वात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे। उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना वरेकर यांनी भटक्या प्रवर्गातील तिरमल समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी समाज बांधवांना एकजुटीचे आवाहन केले। आपल्या मूलभूत अधिकारांसाठी, शैक्षणिक, सामाजिक न्यायासाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या तातडीच्या निकाली मार्गासाठी हजारोंच्या संख्येने नागपूर विधानभवनावर एकत्र जमण्याचे त्यांनी आवाहन केले। येणारा मोर्चा हा फक्त निदर्शने नाहीत, तर तिरमल समाजाच्या अस्तित्वाचा आवाज आहे। हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये होणाऱ्या या भव्य मोर्चात उत्तर महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती नव्हे तर जबाबदारीच आहे, असे वरेकर यांनी स्पष्ट केले आहे। तिरमल समाज संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नटराज वरेकर। माझा नियोजित दौरा विदर्भ आणि जळगाव खानदेश या भागामध्ये होता। त्यानिमित्त मी शिकार साहेबाकडे येऊन त्यांना सदिच्छा भेट दिली आणि त्यांना आपल्या समाजाच्या हितविकाराच्या विषय मांडलं। आपला समाज, कारण मराठा समाज सगळ्याच समाजाला आरक्षण मागण्याच्या बरेचसे मोर्चे काढलेले आहेत। त्यानिमित्त आपणही येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये संपूर्ण समाज बांधव एकत्रित होऊन पुन्हा एक भव्य दिव्य असा मोर्चा आपण काढण्याची योजना आहे। त्यानिमित्त मी शिकार साहेबांना सदिच्छा भेट दिलेली आहे।